बातमी रायगडमधली. रायगडमध्ये महाड बाजारपेठेमध्ये पूर परिस्थिती अजूनही कायम आहे. गेल्या 36 तासांपासून इथं पाणी साचलं असून महाड बाजारपेठेत पुराचं पाणी गेल्या 36 तासांपासून तसंच आहे. सावित्री नदी धोका पातळीवरनं वाहतीये. रायगडला पावसाचा आजही रेड अलर्ट दिलेला असून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर महाड बाजारपेठेमध्ये पूरपरिस्थिती कायम असल्याचं दिसतंय. सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेमध्ये अजूनही पूरपरिस्थिती कायम आहे. परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी. पाहूयात. रायगड जिल्ह्यामधलं महाड शहर आहे, त्यामध्ये आजही पूर परिस्थिती कायम आहे. आपण आता रायगड जिल्ह्यामधल्या महाड बाजारपेठेमध्ये आहोत. महाड बाजारपेठेत पाहिलं तर गेल्या साधारणतः 36-37 तासापासून पुराचं पाणी आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. रायगड जिल्ह्यामधल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या आज देखील धोकादायक पातळीवरनं वाहत आहेत. त्याच्यामुळे रायगडमधल्या ठिकठिकाणी आहे ते पाणी साचलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. महाड बाजारपेठ ही महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे आणि सावित्री नदीला आलेला पुराचं पाणी आहे ते महाड बाजारपेठेत शिरलेलं आहे. साधारणतः आपण विचार केला तर 2 दिवसापूर्वी संध्याकाळी 6 वाजता महाड बाजारपेठेत पाणी शिरायला सुरुवात झाली. काल संध्याकाळी आजची सकाळ आजही आपण आत्ता महाडच्या बाजारपेठेत पाणी पाहू शकतो. पाणी उतरायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या उतरणाऱ्या पाण्यासोबतच म्हणजे पुराच्या पाण्यासोबतच जे वापर करून अनेक दुकानदार आपली दुकानं साफ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहिली तर महाडमध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधलं जे पूरसदृश्य परिस्थितीचं चित्र आहे ते आज देखील कायम आहे आणि आज रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवरती रायगडमध्ये सर्व शाळा असतील महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. एकंदरीत पुन्हा एकदा शासनामार्फत आवाहन करण्यात आलेलं आहे की कोणतंही जरुरी काम असेल तर त्याच्याशिवाय घराबाहेर पडू नका, सुरक्षित राहा. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड.